हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल मायराज मेमरीज. आय होप की तुम्ही सगळे छान आहात. आज मी तुमच्यासोबत मायराचे फुल डे रुटीन शेअर करणार आहे. मायराची सकाळ झालेली आहे. मायराची सकाळ 8 ते 8:30च्या मध्ये होते. सकाळी उठली की मायरा ब्रश आणि आंघोळ करते. ब्रश आणि आंघोळ दोन्हीही मायराच्या आवडीच्या गोष्टी आहे. मायराला दूध खूप आवडतं, त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या ती आधी दूध घेते आणि मग ब्रश करायला जाते. मायराची आंघोळ झाल्यावर रोज ती अशी बेडवर मस्ती करते. मस्ती करून झाल्यावर मी तिला रेडी करून ब्रेकफास्ट देते. सकाळी 9 ते 9:30च्या मध्यात मायराचा ब्रेकफास्ट फिनिश होतो. मायराला ब्रेकफास्टमध्ये काय द्यायचे आहे हे मी एक दिवस आधी प्लॅन करते. मायरासाठी आज मी डोसा बनवलेला आहे. ब्रंच, लंच, ब्रेकफास्ट किंवा डिनरमध्ये मी तिला वेगवेगळे पदार्थ देते. मायराला 2 वर्षाची असतानापासून स्वतःच्या हाताने खाण्याची सवय लागलेली आहे. ब्रेकफास्टच नाही तर सगळ्याच गोष्टी तिला स्वतःच्याच हाताने स्वतः करायला आवडतात. ब्रेकफास्ट झाल्यावर मायराला मी फ्रूट किंवा ज्यूस देते. मायराला वेगवेगळे फ्रूट्स खूप आवडतात आणि ज्यूस पण खूप आवडतात. मायराच्या स्कूलचा टाइम 10 ते 1 आहे. स्कूलमध्ये जाण्यासाठी मायरा खूप एक्सायटेड असते. ती स्कूलमध्ये जाताना कधीही रडत नाही. स्कूलमध्ये गेल्यावर ती प्ले ग्रुपमध्ये असल्यामुळे रोज नवीन नवीन वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी ती तिथे करत असते. मायरा स्कूलमधून 1:30 वाजता येते. 1:30 वाजता आल्यावर ती फ्रेश होऊन जेवायला बसते. जेवायला बसताना मायराला कार्टून बघायला खूप आवडतं. आज जेवणामध्ये मी मायरासाठी लौकीची भाजी आणि चपाती बनवलेली आहे. रोज 2 ते 4 मायराचा 2 तास झोपेचा टायमिंग असतो. मायरा झोपेतून उठलेली आहे आणि ती दुधाची वाट बघतीये. मी तिचे दूध आधीच रेडी करून ठेवलेले आहे. मायरा, मिल्क इज रेडी. दूध पिऊन झाल्यावर मायराला प्ले ग्रुपमध्ये जे होमवर्क दिलेले आहे ते ती पूर्ण करते. मायराचा संध्याकाळचा स्नॅक्स मी प्रिपेअर करून ठेवलेला आहे. स्नॅक्समध्येही मी तिला वेगवेगळ्या गोष्टी देत असते.
आज मी तिला स्नॅक्समध्ये कॉर्न आणि मखाने दिलेले आहे. कधी कधी मी तिला वेगवेगळे फ्रूटही देते. मायरा रोज संध्याकाळी 6 वाजता तिच्या डॅडीसोबत गार्डनमध्ये जाते. हा तिचा आणि तिच्या डॅडीचा टायमिंग असतो. मायरा एक तास खूप धमाल खूप मस्ती करते. एक तास खेळूनही मायराची घरी यायची इच्छा नसते. संध्याकाळचा डिनर आम्ही पूर्ण फॅमिली सोबत घेतो. आज मी डिनरमध्ये व्हेज पुलाव, सुरणकंदाचे काप आणि सॅलडमध्ये मायराला काकडी दिलेली आहे. पुलाव थोडासा तिखट झालेला आहे, तरीही मायरा तो काकडीसोबत ॲडजस्ट करून खात आहे. नऊ ते 9:30चा टायमिंग तिचा आणि तिच्या डॅडीचा स्टोरी टायमिंग असतो. मायरा आणि तिच्या डॅडीमध्ये खूप गप्पा आणि मस्ती चालू असते. दोघे हा स्टोरी टाईम खूप एन्जॉय करतात. मायराचा स्टोरी टाईम संपलेला आहे. झोपण्याआधी ती दूध घेते आणि 10 वाजता तिची झोपण्याची तयारी चालू होते. गुड नाईट एव्हरीवन. मायराचा डेली रुटीनचा व्हिडिओ संपलेला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.